तर जय श्रीराम मित्रांनो. आज सकाळ सकाळ उठून चाललो होतो मी दूध आणायला. तर दूध आणायला चाललो होतो, रस्त्यात मस्तपैकी असा छानसा असा पक्ष्यांचा आवाज आला, किलबिलाट. पक्षी तर बघत होतो, पक्षी काही दिसेना, पण आवाज तर छान यायचा. तुमच्याकडे असं छान आवाज येतो सकाळ सकाळ तर कमेंटमध्ये सांगा. मग काय तिथं गेलो, थोडा बसलो आणि दूध घेतलं. दूध घेऊन माघारी निघालो. माघारी घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर छानपैकी असा आंघोळ वगैरे करून आपलं देवपूजेला बसलो. नित्यनेमाने देवपूजा वगैरे केली, आपले ग्रंथ वाचले आणि मस्तपैकी देवापुढं दिवा लावला. देवापुढं फुलं वगैरे मांडून देवाचा मस्तपैकी छानसा फोटो घेतला. तर कसंही कमेंटमध्ये सांग. आणि मग देवपूजा झाल्यानंतर काय मोकळं झालो. आता काय करायचं, तर म्हणलं चला म्हणलं आपलं गोठ्यात जाऊन. मग काय इथं वासरू होतं, त्याला हात लावलं, ते तर घाबरलं कारण ते नवीन होतं. मग काय पुढं गेलो, म्हशीसंग सेल्फी घेतली एक. आणि मग पुढं जाऊन मस्तपैकी म्हणलं आता गाईची संगी सेल्फी घेऊ. मग काय ते सेल्फी घ्यायला गेलो, ती कानाने म्हणली हो तिकडं, म्हणली आला सकाळ सकाळ फोटो काढायला. मग काय त्यांना म्हणलं बाय बाय, आता म्हणलं जातो आपल्या डिग्गेश भाऊकडं. काय करते म्हणलं, तिथं काय निवांत पाटीत बसले होते. त्यांना सवय रोज पाटीत बसायची, तर शेळीला खाऊन देणार नाही आणि स्वतः खाणार नाही, जाऊन पाटीत बसणार. मग म्हणलं त्याला थोडं चोळावं, तर शेळी म्हणली राहून दे, म्हणली बसल्या आता बसून दे. म्हणलं बरं आहे, म्हणलं जातो मी माझ्या कामाला. मग काय आपली गाडी काढली, म्हणलं जाऊन मेडिकलमधून गोचड्याचं औषध आणावं, कारण गाईला खूप गोचड झाली होती. मग काय मस्त व्हिडिओ काढला म्हणलं आणि घेऊन आलो आपली गोचड्याचं औषध आणि ते. आणि मग काय बघतो तर काय आत्याने मस्तपैकी गाय धुवायला घेतली, कारण गायला औषध लावायचं होतं. मग काय गाय घासून पुसून चांगली साबण लावून धुतली आणि तिला औषध लावून झालं. मग आल्यावर परत म्हणलं बघावं तर काय करतो आहे. ते परत तिथं बसलं होतं, त्याला जरा उठवायला गेलो, ते उठाना काय होईना. मग जाऊन द्या म्हणलं आता त्याच्या कुठं नादी लागावं. तर इथं डॉगेज भाऊ होते. डॉगेज भाऊ आले आपल्यापाशी. म्हणलं काय म्हणलं डॉगेज भाऊ, तुम्हाला काय खायला बेल आहे का नाही, अशी का मग वाळून चालली. म्हणले काय करावं, मला खायला देत नाही. बरं म्हणलं जाऊन द्या म्हणलं. आता गायला औषध लावलं होतं, मग काय गायला खायला टाकलं. मग आलो आपलं दावण बनवायची होती गुरांसाठी. आता त्यांच्याशी बोलत होत्या. मग आपलं काय आपलं निघत बघायचं काम बघितलं आणि त्यांनी दावण बनवून झाली. मग बनवून झाली त्यांनी मस्तपैकी उचलायला घेतली, तर जोरला उचलले, अशी मशीनच उचलवली त्यांनी. मग काय आलो आपल्या घरी, जेवण वगैरे केलं आणि बाहेर येऊन बघतो तर का पावसाने मस्तपैकी सुरुवात केली यायला जोरात. मग काय बसलो तसंच निवांत. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. जय भवानी, जय शिवराय.